माझी शारीरिक भूक हाच शाप. माझे नाव सुनीता, माझे वय 40, माझे लग्न झाले त्यावेळेस मी 16 वर्षाची होते. माझ्या पतीकडे श्रीमंती त्यांच्याकडे नांदत होती परंतु ते माझी शारीरिक भूक भागवू शकत नव्हते. एक दिवस मी घरात एकटीच होते. अचानक मला त्रास होऊ लागला. काय करावे हे मला समजत नव्हते. माझ्या घराच्या बाहेर काही मुले खेळत होती. मी त्यांना बोलावले. त्यापैकी एक मुलगा माझ्या मदतीसाठी आला. त्याचे नाव होते सूरज. मी सूरजशी बोलत असतानाच अचानक कोसळून पडले आणि सूरजने मला उचलून बाजूला असलेल्या सोफ्यावर झोपवले आणि सूरजचा तो स्पर्श मला जणू माझ्या सर्व शरीरात एक आग निर्माण करणारा ठरला. मी त्यांना बोलावले. त्यापैकी एक मुलगा माझ्या मदतीसाठी आला. त्याचे नाव होते सूरज. मी सूरजशी बोलत असतानाच अचानक कोसळून पडले आणि सूरजने मला उचलून बाजूला असलेल्या सोफ्यावर झोपवले आणि सूरजचा तो स्पर्श मला जणू माझ्या सर्व शरीरात एक आग निर्माण करणारा ठरला. मला जरा बरे वाटू लागले परंतु मी अजून बेशुद्ध असल्याचा नाटक करू लागले कारण मला लक्षात आले की सूरजच्या शरीरात तीच आग पेटली होती जी माझ्या शरीरात पेटली होती. त्यामुळे मी काही न कळत असल्यासारखे माझे ओठ त्याच्या मानेपाशी घेतले आणि लगेच माझे होठ आणि सूरजचे ओठ एकमेकांना चिटकवले. त्यावेळी मी पूर्णपणे शुद्धीवर होते पण ज्या सुखासाठी मी आतुर होते ते सुख मला मिळत होते म्हणून मी बेशुद्धच असल्याचे भासवत होते. पण सूरजने लगेच मला चुंबन मुक्त केले आणि जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी लगेच माझा हात सूरजाच्या गुप्तांग जवळ नेत त्याला पकडण्याचा प्रयत्न करताच सूरजचंही आपल्या शरीरावरचा भान सुटला आणि सुरू झाले शरीर सुखासाठी भुकेले असलेल्या दोन शरीराचे मनोमिलन. त्यानंतर माझ्या शरीराचा प्रत्येक भाग हा सूरजच्या स्वाधीन होता आणि मी पूर्णपणाने सूरजच्या शरीर सुख प्राप्तीसाठी आतुर होते. पण सूरजने लगेच मला चुंबन मुक्त केले आणि जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी लगेच माझा हात सूरजाच्या गुप्तांग जवळ नेत त्याला पकडण्याचा प्रयत्न करताच सूरजचंही आपल्या शरीरावरचा भान सुटला आणि सुरू झाले शरीर सुखासाठी भुकेले असलेल्या दोन शरीराचे मनोमिलन. त्यानंतर माझ्या शरीराचा प्रत्येक भाग हा सूरजच्या स्वाधीन होता आणि मी पूर्णपणाने सूरजच्या शरीर सुख प्राप्तीसाठी आतुर होते. त्यानंतर सूरजने थेट माझ्या योनीशी चुंबन कामं सुरू केले आणि मी सूरजच्या लिंगास मुखप्राप्ती कारण देण्यास सुरुवात केली. ही कामना सुमारे 1 तास सुरू होती आणि सूरजाने माझ्या शरीरातील प्रत्येक अंग प्रत्येक भाग त्याच्या जिभेच्या लाळेने ओले केले आणि सूरजाच्या पूर्ण शरीरास मी लाळयुक्त केले. त्यानंतर सूरजने परंतु हे क्षणिक आनंद मला दुसऱ्या दिवशी माझ्या आयुष्याची राखरांगोळी करणार ठरलं. कारण त्या दिवसापासून हा कोवळा वयाचा सूरज दररोज माझ्याकडून याच सुखाची अपेक्षा करत माझ्या घरी येऊ लागला आणि एक दिवस माझ्या नवऱ्याला आणि सूरजच्या घरच्यांना ही बाब समजताच मला माझ्या नवऱ्याने हाकलून दिले आणि सूरजच्या घरच्यांनी त्यास दुसऱ्या गावी पाठविले आणि या क्षणिक आनंदाने माझे संसार उद्ध्वस्त केले. आजही मी एकटी आहे, मला कोणी नाही आणि ही गोष्ट सांगण्यामागे एकाच कारण आहे. मित्रांनो, क्षणिक आनंदाच्या पाठीमागे लागत आयुष्य उद्ध्वस्त करून घेऊ नका. समाजाने ज्या मर्यादा दिलेल्या आहेत त्या पाळा. हीच अपेक्षा